असं जायचं आहे. काहीच दिसत नाही, काहीच नाही दूर दूरपर्यंत. वेलकम टू सफर सह्याद्री भाग 2. तर मित्रांनो, आता मी जे डोंगरावर चाललो आहे त्या टायमाच्या काळात विदाऊट एनी मॉडर्न इक्विपमेंट ह्याचे पायऱ्या निर्माण केले होते. तुम्ही विचार नाही करू शकत एखादं लाकूड किंवा कसं हे पायऱ्या निर्माण केले होते. आणि मेन महत्त्वाचं हे जे डोंगर आहे त्याच्या टायमाला ॲज अ पनिशमेंट म्हणून गुन्हेगाराला इकडनं डोंगरावर वरनं खालून फेकावून टाकायचे. अशी बरीचशी इतिहास आहे. तर चला माझ्या ॲडव्हेंचर सफरमध्ये येते मित्रांनो. चला चला आता शिडी चढू. बापरे मित्रांनो, हे बघा इथे. तर ह्या सफरमध्ये आपण कातर खोदलेला गुफा बघणार आहे. त्या टायमाला ॲज अ जेल म्हणून ह्या गुफेचा वापर करायचा. आपल्या टायमाला लोखंडाचे जेल आहे, पण त्यांच्या टायमाला नॅचरल केव्ज असायचे. तर चला ह्या प्रवासाला सुरू करूया इन जस्ट 3, 2, 1. तर मित्रांनो, आता मी 2 मिनिटासाठी इथे ब्रेक घेतलाय. आणि ब्रेक घेता हे बघा, हे पुणे इथे खाली रोड आहे. ओके, आता मी आहे ना एका गावी आलो आहे जो आहे ठाकूरवाडी बसत एका बेस विलेजपासून आलं आहे. आणि मित्रांनो, इथे थांबून हा असंख्य विहंगम नजाऱ्यांनी मला थांबवलं ना, काय शब्दावर बयानच नाही करू शकतो. इकडनं धबधबा वाढतो, इकडनं. आणि तो बघा, तो दिसतं आजचा आपला तो स्पॉट. आपण तिथे जाणार आहे. चला मित्रांनो, हा माझी ट्रिप आहे. मी सोलो आलो आहे. तुम्ही बघू शकतात कोणीच नाही माझ्यासोबत. ऐन टायमाला सगळे मित्र तयार होतात, नंतर धोका देऊन टाकतात. असं चालू आहे माझं लाईफ. तर चला आता आपण जाऊया. ठाकूरवाडी हे बेस विलेज पण आपण आलो तर आहे. तर चला मित्रांनो, असंख्य सुंदर हा धबधबा आहे बघा. एक प्रो टिप आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही ट्रॅकिंगला जात असतात प्रॉपरली, तर आपली व्हेकलला प्रॉपर सर्व्हिस करून पेट्रोल फुल करून जावावर. कारण की आपण जेव्हा ट्रॅकिंगला रिटर्न येतो तर 10 किलोमीटर हे पूर्ण जंगल असं ट्रॅक हे आहे, जंगल रोड आहे. इथे पेट्रोल नाही, मेकॅनिक कोण नाही. तर ह्यासाठी तुम्ही ध्यानात राहा की येताना तुमची व्हेकल प्रॉपर सर्व्हिस करून या. एकदा अगर काही कारणामुळे अगर व्हेकल बंद पडली तर मध्यरात्री खूप त्रास होऊ शकतो. चला आला आपला आता इथे ट्रॅकिंग करावं. आता मित्रांनो, असं पार्किंग ते लावून तुम्ही ते काकूनला हेल्मेट वगैरे देऊ शकतात. सगळी सुविधा आहे इथे. 30 रुपये असं पार्किंग आहे. त्याला असं जायचं आहे, असं करून तिकडनं जायचं आहे. आता चला, कलावंती दुर्ग पृथ्वीचा प्रवास सुरू होतो. ट्रॅकिंग हे आहे इन्स्ट्रक्शन्स, हे वाचून आता जाऊया आपण. चला, महाराजांचं नाव घेऊन सुरू करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराजची जय, गणपती बाप्पा मोरया. तर आता जे आपण बघतो आहे हे ग्राफिक व्ह्यू आहे ट्रॅकिंग रूटचा. मला टॉपला पोहोचण्यासाठी 3 लेवल कंप्लीट करावं लागेल. आणि सगळ्यात पहिला लेवल तो आहे स्टार्टिंग पॉईंट. आणि स्टार्टिंग पॉईंटला निसर्गाने एवढं सौंदर्यपणे माझं स्वागत केलं ना, शब्दावर बयानच नाही करू शकत. तुम्ही स्वतः पहा मित्रांनो. तर आज पहिल्यांदा एवढं जवळून मला ढग बघायला भेटला आहे. सफर सह्याद्रीचा हा अनुभव मी कधीच विसरणार आहे. हा दिवस माझ्यासाठी खूप मेमोरेबल डे आहे माझ्यासाठी. बस फिर क्या, ये तो एक झलक है मित्रांनो, और देखते जाओ आगे आगे क्या होता है सफ़र में. ते बोलतात ना, एक से बढ़ के दो. तर ह्या प्रवासात
ढगा बघायला भेटले मला आणि सह्याद्रीने मला वंडरफुल वॉटरफॉल पण मला दाखवला. तर आता जिथे मी पोचलो आहे इकडनं माझं सेकंड लेवल स्टार्ट होतं. मला स्टार्टिंग पॉईंट ते ह्या लेवलवर पोचण्यासाठी 1 तास लागलं होतं आणि मी खूप थकलो होतो मित्रांनो. तर इथे बाजूला मला झोपाळा दिसलं. तर चला, जो करते ते बचपन में वही करते यहाँ पे. छोड़ दे जिंदगी. बरं वाटलं मित्रांनो. असंच एक झोपाळा मस्त आहे मित्रांनो. हा जो वाईब्स आहे ना, हा एक नंबर आहे. हा जो वाईब्स आहे ना, पैशाची कधीच फिरू नाही शकत. एवढं मोठं डोंगर आहे. तर झोपाळाचा हा मोमेंट मी एन्जॉय करून मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरू केलो होतो इकडनं. तर आता मी प्रबलमाची ह्या बेस गावाला पोचलो होतो. आता इकडनंच मला आता पुढे जायचं आहे. सलमान खान किती वर्षापूर्वी आलेला? 10 वर्ष 20 वर्ष. बाकी प्रबलमाची ह्या गावामध्ये राहायची, खायची, पियायची सगळी व्यवस्था आहे. अगर तुम्ही वीकेंड ट्रॅक करसाल तर इकडचे गावकरी तुम्हाला मदत करणार आहे. तर बस आता ह्या गावाच्या मागसाईड आहे आपल्याला कलावंती दुर्गासाठी प्रवास सुरू होणार आहे. फक्त अर्धा तासात इकडनं ट्रॅकिंग रूट आहे. तर चला, हे अर्धा तासाचं जंगल ट्रॅकिंग रूट मी कंप्लीट करतो आणि तुम्हाला मी भेटतो कलावंती दुर्गमध्ये. तर मित्रांनो, आता मी ट्रॅक करत करत बघा कुठे आलो आहे. हे खाली बघा, ही ट्रेल आहे, खाली रस्ता आहे आणि मी इथे डोंगरावर आलो आहे. आता हे डोंगरावर का आलं त्याचं रिझन बघा. अलीबाबा 40 चोर. खुल जा सिम सिम, गली गली सिम सिम, पॉवर रेंजर्स. जाऊन बघून येऊया. अरे ए कोणी आहे का? मित्रांनो, मी आत तर आलो आहे. आतमध्ये येतो बघा मित्रांनो, आतमध्ये नेतो तुम्हाला. हो बघा, बापरे बाप, एवढी मोठी दरी आहे. असं लेफ्ट पण जाऊ शकतो. फायनली आता आपला 3rd लेवल स्टार्ट होणार आहे. 2nd लेवल संपला मित्रांनो. आता हे बघा, इकडनं मी डाऊन ट्रेक करून वरती आलो आणि आपलं आता हे बघा, हे सुरू झालेलं आहे. इकडनं डोंगर, आता इकडनंच जायचं आहे आपल्याला. तुफानी बादले क्लॅश होतात आहे, हवा क्लॅश होतात आहे. तर चला, मित्रांनो, जेव्हा तुम्ही चढत असेल ना, तर हमेशा 2 सेकंड थांबून डिसाईड कर की पाय कुठे ठेवायचे आहे. एक आपल्याला वाटतं की रिस्की आहे तर तिथे पाय नको ठेवा. जसं की इथे रिस्की वाटतं आहे, पाय घसरू शकतो, तर पाय इथे प्रॉपर इथे ठेवा. 2 सेकंड थांबवून करा बस. तर रोप आहे तर टेन्शन नाही. फोकस वरती आता. चला, बघितलं असं असतं. जरासं पण बॅलन्स लई इम्पॉर्टंट आहे. मला घाबरट हे वाटतंय, मी एकटा ट्रॅक करतोय, कोणी नाही माझ्यासोबत. आजूबाजूला कोणीतरी मंडळी पाहिजे यार, बस बाकी काय नाही.
चढलो. आता बस हे लास्ट पॅच, हे लास्टवर तिथे मला पोल दिसतंय लाकडाचं. आता इकडनं पोहोचला आपण टॉपला. अव्वा याच्यावर कसा तर चढा. अव्वा इथे धुका. तर हा छोटासा डोंगर, अगर ह्याच्यावर मी चढलो तर टॉप ऑफ कलावती दुर्गला पोहोचून जाईल. कोणीतरी वरती हात तरी दिला असता, कोणी वरती पण नाही. मी ट्राय तर करत होतो पण माझ्याशी ते काय जमलं तर नाही, मी चढू नाही शकलो. म्हणून मी हे जो छोटासा डोंगर आहे ह्याच्या मागे भटकायला गेलो होतो, जसं मी फिरायला गेलो होतो की त्याच्या मागून काय रस्ता आहे का, पण तिथे पण काय रस्ता नाही. मला हा विहंगम मोठी दरी आहे मागे चढलो. बघा मित्रांनो असं आहे. फायनली आता मी इथे व्हिडिओ एंड करतोय. आपलं फायनली ट्रॅक संपलेला आहे. वरती जावं म्हणजे तर ॲटलिस्ट कोणीतरी सपोर्टला हवं आहे, तर सपोर्ट नाही कोणी हात वर करला तर ठीक आहे. मी वरती जायचं नाही डिसाईड केलं, इथेच हे करूया. आणि तशी धुकं काही काहीच दिसणार नाही नजारा मला. ठीक आहे चला मित्रांनो, तर हा होता माझा पुणे एक्सपिरियन्स. तुम्ही हे ट्रॅक वन डे पण करू शकता. मी वन डे रिटर्न ट्रॅक केलं होतं. आणि तुम्हाला काय शिकायला भेटलं हे नक्की ह्या व्हिडिओ मार्फत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला आपण भेटू नेक्स्ट सफर सह्याद्रीच्या सफरमध्ये.